मोहिनी एकादशीचं व्रत सर्व व्रतांमध्ये पवित्र मानलं जातं. हे व्रत वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला केलं जातं. या दिवशी भगवान विष्णूंचा उपवास करून पूजा केल्यास उपासकाला सुख, संपत्ती आणि मोक्ष मिळतो असं म्हणतात. मोहिनी एकादशीला विश्वाचे रक्षक असलेल्या भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. त्यांचं हे मोहिनीचे रूप सत्याचं रक्षण आणि वाईटाचा नाश याचं प्रतीक आहे. आज सर्वत्र मोहिनी एकादशी साजरी होते, पण त्यांनी स्त्री रूपाचा मोहिनी अवतार का घेतला होता, जाणून घेऊयात यामागील कथा. पौराणिक कथेनुसार मोहिनी हा भगवान विष्णूंचा एक अवतार. समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अमृत कलश बाहेर निघाला, तेव्हा अमृत कलश कोणी घ्यायचा यावरून दानव आणि देवतांमध्ये वाद झाला. देवांनी राक्षसांना हरवणं गरजेचं होतं. अशा परिस्थितीत सर्व देव श्री विष्णूंकडे गेले आणि त्यांना समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. यानंतर श्री विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं आणि सर्व राक्षसांना मंत्रमुग्ध करत तो कलश देवतांना मिळवून दिला. यानंतर सर्व देवांनी अमृत प्यायले आणि ते अमर झाले.